सर्वांना हाय हॅलो नमस्ते. मी मोनिका. स्वाद फूड लॅब या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. खव्याचे गुलाबजाम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे हे खूप जणांना माहीत नसेल. आज आपण बनवत आहोत उपवासाला चालणारी एक गोड रेसिपी, ती म्हणजे रताळ्याचे गुलाबजाम. अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखीच टेस्ट लागते आणि तसेच रसरशीत आणि सॉफ्ट बनतात. ओळखायलाच येत नाही की हे गुलाबजाम रताळ्यापासून बनवले आहेत आणि बनवायला तर खूपच सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे रताळे घेतले आहेत, जे वजनी प्रमाणामध्ये जवळपास 250 ग्रॅम एवढे आहेत. हे रताळे कुकरमध्ये डब्यात पाणी न घालता झाकण ठेवून 3 शिट्ट्या करून उकळून घेऊयात. कुकरमध्ये बेसला पाणी घालायचं, पण ज्या डब्यामध्ये रताळी शिजवणार आहे त्या डब्यात पाणी घालायचं नाही. डब्यात पाणी न घालता रताळी उकडल्यामुळे ते जास्त पाणी शोषून घेत नाही आणि आपल्याला अशीच रताळी हवी आहेत, जी नीट शिजलेली तर हवी आहेत, पण जास्त पचपचीत नको. आता या सर्व रताळ्यांची सालं काढून ते किसून घ्यायचे आहे आणि त्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला लागेल तसे मिल्क पावडर आपण घालायचे आहे. मिल्क पावडरचं प्रमाण असं काही फिक्स सांगता येणार नाही, हे प्रमाण रताळ्याच्या वरती डिपेंड असतं. म्हणूनच सगळी रताळी शिजवताना यामध्ये आपण पाणी काही घालायचं नाही, कारण मिल्क पावडर जितके जास्त लागेल तितके गुलाबजाम थोडे घट्ट होण्याची शक्यता असते. आता हे नीट मिक्स करून एक गोळा बनवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता, मला जवळपास एक पूर्ण वाटी एवढे मिल्क पावडर मला लागलेली आहे हा गोळा बनवण्यासाठी. अशा पद्धतीने मऊसूद आपला गोळा तयार आहे. आपण आता 8 ते 10 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवून देऊया. आता काय होतं, मिल्क पावडर रताळ्यामध्ये मॉइश्चर शोषून घेते आणि मिश्रण अजून थोडं घट्ट बनतं, जे आपल्याला गुलाबजाम इझिली बनवण्यासाठी मदत करतं. आता जोपर्यंत गुलाबजामचं मिश्रण आपण झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी एक पातेलं गॅसवर तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालूयात 1 कप पाणी आणि 1 कप साखर. साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे. साखर पाण्यात छान विरघळत आली की घालूयात 2 ते 3 केसरच्या काड्या आणि थोडीशी वेलची पूड आणि मिक्स करून एक अर्धा मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपलं मिश्रण जे झाकून ठेवलं होतं त्याला 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गोळे बनवून घेऊयात आणि एका साईडला कढईमध्ये मी इथं तेल तापून घेत आहे. आता आपण हे मीडियम गॅसवरच थोडे थोडे करून गोळे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून गुलाबजाम आतून कच्चे न राहता आतून आणि बाहेरून छान तळले जातील. हे गुलाबजाम तळण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 मिनिटाचा टाईम लागतो. तुम्ही बघू शकता गुलाबजामला खूप छान मस्त कलर आलेला आहे. आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेणार आहोत. तर पाक कोमट झाल्यावरती आपण गुलाबजाम यामध्ये टाकूयात आणि 2 ते 3 तासासाठी छान मुरायला ठेवायचा आहे, जेणेकरून हा पाक गुलाबजामच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि गुलाबजाम छान मुरेल. जवळपास 2 ते 3 तासाच्या गॅपनंतर मी हे गुलाबजाम बाउलमध्ये काढून घेते आणि एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते. आता हे गुलाबजाम आतपर्यंत छान मुरलेले आहेत. अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. रताळ्याचा कसलाच फ्लेवर याला येत नाही. याचा रंग आणि टेस्ट पण एकदम खव्याच्या गुलाबजामसारखीच लागते. यामुळे मला खात्री आहे की तुम्हालाही हे गुलाबजाम नक्कीच आवडतील. तर येणाऱ्या उपवासाला माझ्या या पद्धतीने गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास स्वाद फूड लॅब या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.